4 वेळा उपोषण आदेशही झाले तरीही शिवरस्ता मोकळा नाही। जनावरांसह अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात। न्याय न मिळाल्यास तहसील समोर आत्मदहनाचा इशारा। महसूल विभागावर गंभीर आरोप। यवतमाळ जिल्ह्यातील मरेगाव तालुक्यात खडकी, करणवाडी, घोडगाव व नरसाळा गावांना जोडणारा शिवधुरा म्हणजेच पांदन रस्ता अतिक्रमण मुक्त करून देण्याबाबत महसूल प्रशासनाने आदेश पारित करूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने संतप्त शेतकरी व ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर आमरण अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। विशेष म्हणजे आंदोलनकर्ते बैलबंडी व जनावरांसह आंदोलनस्थळी दाखल झाल्याने या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे। उपोषणकर्ते संदीप सामशिव उमरे यांनी सांगितले की शिवरस्ता मोकळा करण्यासाठी आतापर्यंत 4 वेळा आमरण उपोषण करण्यात आले। प्रत्येक वेळी प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। माजी आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार तसेच तत्कालीन नायब तहसीलदार राम कुंडे यांच्या उपस्थित उपोषण सोडण्यात आले होते। त्यानंतर रस्ता आणि अतिक्रमण करण्याचे आदेशही देण्यात आले होते, मात्र आजपर्यंत प्रत्यक्ष कारवाई झालेली नाही। शिवधुरा अतिक्रमण हटविण्याच्या आदेशाची अंमलबजावणी न होण्यामागे आर्थिक व्यवहार असल्याची शक्यता असल्याचा आरोपही उमरे यांनी केला आहे। तसेच रस्ता मोकळा करण्याची जबाबदारी महसूल विभागाची असताना तहसीलदारांकडून उपोषणकर्त्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला। दरम्यान खडकी, करणवाडी, घोडदरा व नरसाळा परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून रस्ता मोकळा करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला आहे। यावेळी संदीप उमरे यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करत न्याय मिळाला नाही तर टोकाचे पाऊल उचलावे लागेल असा गंभीर इशारा दिल्याने परिसरात खळबळ उडाली। प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र निमसटकर यांचा रिपोर्ट। संभाजी उमरे, करणवाडी। मी तहसीलच्या समोर उपोषणाला बसलो आहे। आता अनेक वेळा उपोषणाला बसलो, म्हणजे 4 वेळा झालं उपोषणाला बसलो। एक वेळा शिववर बसलो तरी तिथून न्याय मिळाला। आदेशची आपल्याला तहसीलदारांपुरत दिली, त्याच्यावर काही बजावणी करत नाही तहसीलदार। आता तहसीलच्या समोर ढोरवासरं घेऊन बेमुदत आंदोलन उपोषण करून मी आपला न्याय मागतो। न्याय दिला मी आपली पुन्हा समोरची का आपले क्रिया करायची आहे, आत्महत्या करायची आहे, इंग्रिन प्यायची आहे काय, आणि ते तहसीलदार साहेब पोलीस स्टेशनमध्ये इकडं धकावते तिकडं धकावते, रिपोर्ट दे म्हणताय। आपण रिपोर्ट कधी द्यायचा? आदेशची त्यानं आदेश दिल्यावर त्यानंच काम करायला पाहिजे ना। तो आम्हाला तहसीलदार साहेब का म्हणते का रिपोर्ट दे म्हणते, रिपोर्ट कसा द्यायचा बा? म्हणून आम्ही एवढी मागणी करत आहोत। 4 एकर जमीन आहे फक्त, तर 4 एकरातच आम्ही पोट जगवून करत आहोत, पण आपल्याला जाता येत नाही। त्या शेतात मरण्यापेक्षा तहसीलच्या समोर मरणं परवडत आहे। पण आम्ही माल कसा आणायचा, बैल न्यायचे कसे, असं पर्याय आम्ही तहसीलपाशी बसत आहोत। तहसीलदार टाळाटाळ करत आहे का इकडं धकवत आहे, तो उपोषण मागं घे, तसं कर, आपल्यावर दबाव आणत आहे। तहसीलदार निलवार या रस्त्याचं ते आपण यांनी कंपाऊंड केलं आहे, ह्या लोकांनं याची संघ झाला, काहीतरी ताळमाळ केला, काही यायनं पैसे खाल्ले असं, ते आम्हाला त्याच्याकडून भाव देत नाही आहे का जबरदस्ती आमच्यावरच करत आहे बा, असं आम्ही इथं मानून उपोषणच्या आपल्या तहसीलच्या समोर बसत आहोत। मध्ये जाता येत नाही। आता आमचं पीक आहे, तर आमची मागणी आहे का रस्ता खुला करून द्यायची बा। नाही जमलं तर आम्ही तहसीलच्या समोरच आंदोलन करून मरतो बा, काही घेऊन मरतो बा, अशी मागणी आहे आमची।